हॅलो फ्रेंड्स, आजच्या सॉलिडवर्कच्या 8व्या सेशनमध्ये आपण बघणार आहे असेंब्ली पार्ट. तर असेंब्लीमध्ये दोन प्रकारचे असेंब्ली टाइप्स आहेत, ते म्हणजे टॉप डाऊन अप्रोच आणि बॉटम अप अप्रोच. आता यामध्ये टॉप डाऊन अप्रोचमध्ये आणि बॉटम अप अप्रोचमध्ये डिफरन्स काय असतो? तर टॉप डाऊन अप्रोचमध्ये आपण काय करतो, असेंब्ली सेक्शनमध्ये जाऊन मॉडेलिंग करतो किंवा पार्ट डिझाईन करतो आणि त्याचं आपण असेंब्ली म्हणून डिसाईड करतो. आणि बॉटम अप अप्रोचमध्ये काय करतो की आपण सिंगल पार्ट पहिल्यांदा स्वतः ड्रॉ करतो वन बाय वन, आणि त्यानंतर वन बाय वन आपण असेंब्लीमध्ये इन्सर्ट करून त्याची असेंब्ली करतो. त्याला बॉटम अप अप्रोच म्हणतात. तर आपण पहिल्यांदा टॉप डाऊन अप्रोच काय असतो तो पहिल्यांदा बघूया. तर याच्यामध्ये मी न्यू असेंब्ली तर आता असेंब्लीमध्ये आपण एंटर झालोय. तर ह्यानंतर मी काय करणार, मला जर एखादा पार्ट आता ड्रॉ करायचा असेल तर मी काय करणार, इन्सर्ट कंपोनंटमध्ये जाऊन न्यू पार्ट म्हणणार. न्यू पार्टमध्ये गेल्यानंतर विंडोवरती एकदा क्लिक करणार. त्यानंतर इथं जो पार्टचं एक पार्ट तयार झाला त्याच्यावरती मी काय करणार, क्लिक करणार. नंतर राईट क्लिक आणि इथून काय म्हणतो, एडिट पार्ट. ओके, एडिट पार्ट म्हटल्यानंतर इथं ब्लूमध्ये त्याचं कन्वर्जन होतं आणि याच्यामधून आपण स्पेसिफिक प्लेन घेऊन आपण डिझायनिंग स्टार्ट करू शकतो. तर इथं मी काय करतो, एक टॉप प्लेन घेतो, स्केच करतो नॉर्मल. त्यानंतर मी एक रेक्टँगल ड्रॉ करतो. इथून एक्झिट स्केच. त्यानंतर फीचर्समध्ये एक्सट्रूड बॉस बेस मी एक 70 देतो आणि इथून ओके. तर हा एक ऑब्जेक्ट आपला तयार झाला. आपण याला काय करूया, आता नेक्स्ट मध्ये शेल मध्ये कन्वर्ट करूया. शेल आणि याला थिकनेस मी एक 4 mm देतो. शो प्रिव्ह्यू. ओके. आता हा एक आपला पार्ट तयार झाला. आता ह्याच्यानंतर मी सेकंड पार्ट जो बनवणार आहे तो याच्याच रेफरन्स थ्रू बनवणार आहे, जे की ह्याला असेंबल होईल असा. ओके. तर इथून मी एक्झिट स्केच करतो पहिला. त्यानंतर जे आहे मी न्यू पार्ट घेतो, पुन्हा इन्सर्ट कंपोनंट, न्यू पार्ट. ओके. आता न्यू पार्ट मध्ये गेल्यानंतर इथे विंडोवर एकदा क्लिक करतो, ह्याच्यावरती क्लिक करून इथून मी एडिट पार्ट करतो. एडिट पार्ट केल्यानंतर इथं आपल्याला विचारतो कुठे स्केच करायचं आहे. तर मी काय करतो, हा फेस देतो आणि इथे स्केच. ओके, नॉर्मल केलं. नॉर्मल केल्यानंतर आता आपण इथे एक कन्वर्ट एंटिटी मध्ये ह्या ज्या एजेस आहेत ह्या मी कन्वर्ट करतो. एज सिलेक्ट केल्या तर इथून कन्वर्ट एंटिटी म्हणतो आणि याला मी काय करतो, एक्झिट स्केच, फीचर, इथून एक्सट्रूड करतो.
एक्सट्रूड मी एक 5 mm ला करतो आणि ते सॉरी थोडंसं वाढवतो 8 mm आणि रिव्हर्स डायरेक्शन. ओके, तर तुम्ही हे बघू शकता. पुन्हा मी स्केच मध्ये जातो. पार्ट, एडिट, हा फेस, स्केच आणि कन्वर्ट एंटिटी मध्ये हा झाला. ओके, आता मी काय करतो, याचा ऑफसेट घेतो. एक 5 mm वरती. ओके, आणि तुम्ही ओके म्हणतो. आणि आता मी याला काय करेन, एक्सट्रूड करतो. एक्सिट स्केच, फीचर, एक्सट्रूड बॉस बेस, 8 mm ला रिव्हर्स डायरेक्शन, इथून ओके. ओके, आणि तुम्ही आता एक्झिट. तर अशा प्रकारे आपण हे स्केच बनवलेलं आहे. आता मला काय करा, हा सरफेस क्लोज करायचा. तर मी काय करणार, पुन्हा त्या सरफेस वरती स्केच करणार. त्या सरफेस वरती आपल्याला हे करायचे, ते ना पार्ट, एडिट पार्ट, काय करतो मी, हा फेस सिलेक्ट केला. स्केच करतो. त्यानंतर कन्वर्ट एंटिटीज मध्ये जाऊन ह्या एजेस सिलेक्ट करतो. इथून ओके म्हणतो. पुन्हा फीचर एक्सट्रूड, इथे मी एक 4 mm देतो आणि रिव्हर्स साइड करतो आणि ओके. आणि इथून मी आता काय करतो, एक्झिट स्केच करतो. तर आता तुम्ही इथं बघू शकता की क्लोज टाइप मध्ये एक बॉक्स तयार झाला आणि हे त्याच्यावरती एक टोपण बनवल्यासारखं आपण एक डिझाईन तयार केलेलं आहे. ओके, आपण याचा कट सेक्शन घेऊन बघूया. सेक्शन व्ह्यू मध्ये मी काय करतो, इथून ओके म्हणतो. तर तुम्ही बघू शकता. आपण काय करूया, हे स्केच आहे ते हाईड सुद्धा करू शकतो. ओके, तर अशा प्रकारे टॉप डाऊन अप्रोच मध्ये आपण असेंब्ली तयार करू शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट भाग आहे, आपण असेंब्ली मध्ये पॅटर्निंग वगैरे कसं करू शकतो. ओके, ते आपण बघूया. हे डिलीट करतो. नंतर मी एक टॉप प्लेन घेतली, स्केच म्हणतो. सॉरी, पहिल्यांदा एक पार्ट घ्यायला पाहिजे, न्यू पार्ट. ओके, आणि आता मी हा पार्ट वर क्लिक करून एडिट पार्ट म्हणतो आणि त्यानंतर ड्रॉप डाऊन मध्ये जाऊन टॉप प्लेन घेतो. इथून स्केच, एक रेक्टँगल घेतला
इथून एक्झिट स्केच, फीचर्स मध्ये जातो, इथून एक्सट्रूड बॉस बेस घेतो आणि इथे मी याला एक्सट्रूड डिस्टन्स 20 mm देतो, इथून ओके. त्यानंतर मी काय करतो, हा फेस सिलेक्ट केला, ह्याच्यावरती स्केच, सॉरी तर हा स्केच आणि इथून नॉर्मल. काय केलं, एक रेक्टँगल ड्रॉ केला, फीचर एक्सट्रूड कट, तर मी त्याला देतो थ्रू ऑल. ओके. तर आता मला काय करायचं आहे, हे जे एक्सट्रूड कट आहे ह्याचं मला पॅटर्निंग जर बनवायचं असेल तर मी काय करणार, इथून पॅटर्न मध्ये जाणार, लिनियर पॅटर्न, डायरेक्शन मी फर्स्ट डायरेक्शन ही देतो. ओके. आणि ऑब्जेक्ट जो आहे तो आपण आता केलेला एक्सट्रूड कट हा ऑब्जेक्ट आहे, दिला, डायरेक्शन दिलेली आहे, दोन्ही मधलं स्पेसिंग आपण देऊया. जस्ट अ मिनिट. लिनियर पॅटर्न, डायरेक्शन आपण ही देतोय, मला 4च हवेत, किंवा 5 देतो अंदर. त्यानंतर फीचर जे आहे एक्सट्रूड कट वाला. ओके. आणि डिस्टन्स थोडंसं कमी करूया, 30. आणि इथून मी ओके म्हणतो. ओके. अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये असेंब्लीमध्ये पॅटर्निंग सुद्धा करू शकतो. 3D ऑपरेशन जे आपण 3D मॉडेलिंग मध्ये करतो तेच आपण असेंब्लीमध्ये सुद्धा मॉडिफिकेशन वगैरे हवे असेल तर आपण इथून सुद्धा करू शकतो. अशा प्रकारे आपण पॅटर्निंगचे जे दुसरे जे प्रकार आहेत ते सुद्धा आपण इथे करू शकतो. ओके. इथून मी एक्झिट म्हणतो. आता जर आपल्याला हा कंपोनंट मूव्ह करायचा असेल किंवा रोटेट करायचा असेल तर तो सुद्धा आपण ह्याच्यामध्ये असेंब्लीमध्ये करू शकतो. इथं मूव्ह कंपोनंट म्हणून ऑप्शन आहे, पण त्यासाठी पहिला आपल्याला काय करायला, हा कंपोनंट जो आहे ह्याला आपल्याला फ्लोट करायला पाहिजे, कारण हा फिक्स म्हणून आहे, फिक्स झालेला असतो. आपण त्याला काय करूया, फ्लोट मध्ये करूया कन्वर्ट. आता हा फ्लोट मध्ये झालेला आहे कन्वर्ट. आता आपण त्याला मूव्ह करू शकतो. ओके. आता इथं फर्स्ट ऑप्शन आहे फ्री डॅग, म्हणून आपण कुठे पण त्याला प्लेस करू शकतो किंवा प्लेस करून ठेवू शकतो. ओके. त्यानंतर वेगवेगळे ऑप्शन आहेत अलॉंग विथ XYZ, पण त्यानुसार सुद्धा करू शकतो. ओके. आता फक्त XYZ, आता हा फक्त X डायरेक्शनला मूव्ह अप होते, त्यानंतर डायरेक्शन चेंज करायचं आपण चेंज करू शकतो, Z डायरेक्शन मध्ये सुद्धा मूव्ह होतो. ओके. अशा प्रकारे आपण कंपोनंट मूव्ह करू शकतो. त्याचबरोबर आपण कंपोनंट रोटेट सुद्धा करू शकतो. ओके. तुम्ही रोटेट सुद्धा करू शकता. ओके. त्यानंतर
एकदा आपलं वर्क फायनल झालं की तिथून आपण आपली जी असेंब्ली आहे ती फिक्स करून ठेवू शकतो. तर माझं याचं काम संपलं तर मला फिक्स करायचं. पुन्हा मी पार्टवरती जाणार, राईट क्लिक करणार आणि इथून फिक्स मारणार. फिक्स केलं की आता ही पुन्हा मूव्ह होत नाही. ओके, अशा प्रकारे आपण असेंब्लीमध्ये सुद्धा मॉडिफिकेशन करू शकतो. थँक्यू.